दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि भाजपच्या गणेश नाईकांमधला वादही नवा नाहीये। काहीच दिवसांपूर्वी अमित ठाकरेंनी अनावरण केलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आज पुन्हा एकदा गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। खरं तर या पुतळ्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अनावरण होणार होतं, पण एकनाथ शिंदेंनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली आणि शिंदे गैरहजर राहिल्यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। मधल्या काळामध्ये मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी उद्घाटन केलं। त्यांनी उद्घाटन करण्याच्या पाठीमागची भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच, परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता घेण्याच्या अनुषंगाने त्यांनी ते केलं। खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे, मी त्या गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही। ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे स्वयंस्फूर्तीने झाली, नॅचरली झाली, आणि अजून सुद्धा माझं म्हणणं की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे। दरम्यान अमित ठाकरेंवरचा गुन्हा मागे घेण्यासंदर्भात गणेश नाईकांनी केलेली मागणी धाडसी असल्याचं आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे। नवी मुंबईत आता नुकतंच गणेश नाईक यांनी पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे, पण त्यांनी मान्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला उशीर झाला, त्यामुळेच अमित ठाकरेंनी हे उत्स्फूर्त पाऊल उचलले, त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले पाहिजेत। आणि मी अभिनंदन करीन गणेश नाईकजींचं, तर खरोखर त्यांनी असं घेतलं, कारण ते काही काही धाडसी पावलं उचलतात ठाण्यात आणि नवी मुंबईत। खरंच एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।